देवदत्त दत्त जन्म निमित्त उपस्थित सगळ्या गुरुबंधू भगिनींना माझा सप्रेम साष्टांग नमस्कार. परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट जेव्हापासून स्थापन झाला आहे तेव्हापासून आपण विविध उपक्रम करत आलेलो आहोत. हे उपक्रम करत असताना हे सगळ्या योजना सगळ्यांच्या तन मन धन याच्या सहाय्याने त्या शक्य नव्हत्या व यामुळेच आपण जमले तसेच नित नवीन सोयी व चॅरिटी करीत आहोत ज्या आपल्या निदर्शनात येत असतीलच. आपण नवीन गॅस गिझर आंघोळीसाठीची सोय केली आहे ज्याचा उपयोग आपण 2-3 दिवसापासून करत आहातच. आत्ताच आम्ही राहतो त्या खोलीमागे एक थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे काही जणांना गार पाण्याने किंवा कोंबट पाण्याने आंघोळ करावी लागली. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण तरी सुद्धा याच्यात काही सुधारणा असेल तर ते मग आम्हाला कळवावे. आता नाना महाराज हॉलमध्ये नवीन स्वच्छतागृह आत्ताच नुकतेच आपण बांधले आहे. याचा उपयोग आपण बऱ्याच लोकांनी केलेला आहे. तर ज्यांनी ह्याचा उपयोग केलेला आहे ज्यांना त्यांचा अनुभव काय आहे म्हणजे काही गैरसोय झाली का ते सुद्धा आम्हाला कळवावे. दुसरे महत्वाचे सांगायचे असे की टाकरखेड्याच्या प्रत्येक उत्सवा अगोदर आम्ही विचारत असतो की किती तारखेला येणार व किती जण येणार व परत कधी जाणार. हे आम्ही आपल्या सोयीसाठीच विचारत असतो आणि नियोजनासाठी विचारत असतो. परंतु काही मंडळी अजून कळवत नाही तर त्यांना मनापासून विनंती की त्यांनी हे निक्षून पाळावे आणि आम्हाला कळवावे. आता जेव्हा स्वामी सदेह असताना प्रत्येक उत्सवात आपण स्वामी सांगत असे तसे बदल उत्सवागणिक करत होतो. त्यात राहण्याच्या सोयी असो, खाण्यापिण्याच्या असो, मेनू विषयी असो, प्रसादाच्या पुड्या असो, शिदोरी असो, नामस्मरण असो, अभिषेक असो वगैरे विषयी गोष्टी समाविष्ट आहेत. म्हणजे स्वामी सांगतील की आज हे करायचंय, हा जप करायचा आहे, ते करायचंय, तसं आपण करत होतो. परंतु स्वामी जेव्हा आता सदेह नाहीये परंतु स्वामी नंतर आपण वरील सगळ्या विषयांचे निर्णय उपस्थित शिष्य भक्त मंडळींना विचारून ठरवून त्यात बदल करत असतो. या संदर्भात कोणाचा काही गैरसमज असेल तर तो त्याने मनात ठेवू नये. आता आपण पाहतो की सृष्टीच्या उत्पत्तीपासून परिवर्तन प्रक्रिया अखंड सुरू आहे व ती कालामानाप्रमाणे प्रत्येक देशाच्या व्यक्तींना बदल तो मान्य करावाच लागतो. आश्रम व्यवस्था व उत्सवात सुद्धा प्राप्त परिस्थितीत व्यवस्थेतील झालेला बदल उपक्रम आपण प्रत्येक सभेत मंजूर केलेला असतात हे लक्षात घ्यावे. असे निर्णय एककल्लीरित्या ट्रस्टी कधीच घेत नाही आणि घेणारही नाही ही खात्री आम्ही तुम्हाला देतो. आता आपण जे सगळं सहाय्य करता, डोनेशन देता, वर्गणी देता तर त्याच्यातून आपण चॅरिटी करत असतो. आपले जे उद्देश आहेत त्यांना आपण आतापर्यंत किती मदत केली, चॅरिटी केली हे मी तुम्हाला सांगतो. तर वैद्यकीय म्हणजे मेडिकलसाठी आपण आतापर्यंत 4,70,854 केले. तर त्याच्यात आता नुकते भावे म्हणून जे आहेत स्वामींचे शिष्य त्यांच्या नातवाला एक दुर्धर रोग झाला होता तर त्यांना पैशाची निकड होती. तर ट्रस्टी मंडळीने ताबडतोब काही तासातच मंजूर करून त्यांना ती देणगी दिली आणि त्यांचं काम सुरळीत झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आपण गोरगरिबांना मदत करतो, ब्लँकेट असो, त्यांना खाण्यापिण्याचे असो, तर त्यासाठी आपण 6,32,860 खर्च केलेला आहे. आता प्रबोधन सुद्धा हा आपल्या ट्रस्टचा एक उद्देश आहे तर त्याच्यासाठी आपण 1,06,000 खर्च केलेला आहे. शैक्षणिक प्रत्येक समाज शिक्षण घेऊन उच्च व्हायला पाहिजे हे स्वामींचं जसं विविध वाक्य होतं त्यासाठी आपण 3,93,855 रुपये खर्च केलेला आहे. आणि अन्नदानासाठी आतापर्यंत आपण 78,669 खर्च केला आहे. या सगळ्यांची बेरीज 18,75,664 आहे. आता मला माझ्या स्वतःच सांगायचं आहे आपल्या सगळ्यांना की स्वामींचं एक वाक्य होतं की नो आर्ग्युमेंट नो कंप्लेंट. म्हणजे हे बोध वाक्य असं मी समजतो. तर हे बोध वाक्य परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी खेर यांच्याकडून आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. जी शिष्यमंडळी जुनी आहेत त्यांना हे निश्चित आठवत असेलच, काहींच्या माहितीत नसेल हे, व जी नवीन शिष्य भक्त मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे निश्चित नवीन आहे.
आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद किंवा मांडलेल्या विषयाविषयी असहमती दाखवणे किंवा अपुरती माहिती असल्याने खंडन करणे असे मी समजतो. व कंप्लेंट म्हणजे तक्रार करणे, आपल्याला पटत नाही म्हणून तक्रार करणे असावे. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबाच्या लोकांना किंवा कुटुंबाची लोक आपल्याला सांगत असतात, उगीच्या उगीच नको त्या कंप्लेंट्स करू नको व आर्ग्युमेंट कसल्या करतोस, तुला काही त्यातलं कळतं का, कोणाशी काय बोलायचं ते, असे प्रत्येक घरी थोड्याफार प्रमाणे निश्चित होत असेलच. परंतु हीच गोष्ट जेव्हा स्वामी सांगतात तेव्हा माझ्या मनात विचार आला, तसा प्रत्येकाच्या मनात असा विचार येत असेलच की आर्ग्युमेंट कोणाशी करायची नाही व कंप्लेंट कोणाला आणि का करायची नाही. मग जेव्हा स्वामी सांगतात तेव्हा या दोन्ही गोष्टी का करायच्या नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. मग कुठल्याही बाबतीत कंप्लेंट करायची नाही का किंवा कोणाशीही आर्ग्युमेंट करायची नाही का. परंतु प्रत्यक्ष पाहता व्यवहारात जगताना तारतम्य भाव ठेवून बराच वेळा आपण कंप्लेंट व आर्ग्युमेंट करत असतो. ते तेवढ्यापुरतं योग्य असेलही, पण ते टाळता आलं तर टाळलं पाहिजे. मग स्वामी जेव्हा पोटतिडकीने कळवळून ह्या दोन्ही गोष्टी करू नका असे सांगतात, ते कशासाठी? स्वामी सांगतात त्याप्रमाणे केल्याने काय होईल, व्यवहारात जगताना ते शक्य आहे का, व या दोन्ही गोष्टी केल्याने नेमका फायदा काय, किंवा फायदा तोट्याचा विचार न करता असे जगायचे का किंवा जगता येईल का, असे नानाविध प्रश्न सर्वसाधारण साधकाच्या मनात निर्माण होतात. हे सांगितल्यावर स्वामींनी या दोन्ही गोष्टींचा थोडक्यात खुलासा केला, तो असा की तुम्ही या पृथ्वीवर जगता, या ज्या निसर्गात वावरता, ही पृथ्वी आणि हा निसर्ग याने कधीही कशाही वागण्याविषयी कंप्लेंट केली का की कधी आर्ग्युमेंट केली का? अरे बाबांनो, तुम्ही असे का वागता? पृथ्वीवर कितीही खोल खड्डे केले, त्याची सुपीकता घालवली, वृक्षांची व वेलींची तोडमोड केली, नद्यांचे प्रवाह बदलले, डोंगर फोडले, संशोधनासाठी पृथ्वीवर व समुद्रात सुद्धा प्रचंड विस्फोट केले. फळं फुलं तोडताना तुम्ही वृक्षवेलींना कधी तोडू का म्हणून विचारले का? तुमच्या आमच्या कशाही वागण्याविषयी पृथ्वीने किंवा निसर्गाने कधी वादविवाद वा तक्रार केली का? अशाही परिस्थितीत पृथ्वी व निसर्ग स्थितप्रज्ञ राहू शकतात, तर आपण आपल्या जीवनात हे आचरण आणू शकत नाही का? याचा संदर्भ देऊन स्वामी सांगतात की परमेश्वराने आपल्याला आई वडील यांच्याद्वारे जे जीवन दिले आहे ते संपूर्णपणे जसे आहे तसे स्वीकारायला हवे. तसेच पुढे आपण मोठे झाल्यावर आपल्याला भाऊ बहीण, नातेवाईक, बायको, मुले, मित्रमंडळी, सद्गुरू, संत महंत आदी सुद्धा क्रमाक्रमाने वयोमानाप्रमाणे प्राप्त होतात. मग परमेश्वराने या जीवनात आपल्याला वर सांगितलेल्या ज्या व्यक्ती क्रमाने मिळतात, त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव, आवडीनिवडी, रंगरूप, राहण्याची पद्धत, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, समाजातील स्थान, मान मरातब अशा इतर गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी आपल्याला स्वीकारायला काय हरकत आहे का? जन्माला आलेला जीवाला त्याची समज, त्याची आवड निवड, बौद्धिक क्षमता, आकलन, वाचलेल्या व ऐकलेल्या गोष्टींना स्मरणशक्ती साठवण्याची क्षमता व एकाग्रता ही कमी जास्ती अधिक असू शकते. तेव्हा त्याला समजून घेऊन त्याच्याशी नीट वागणं हे प्रत्येकाला बंधनकारक आहे असे स्वामी सांगायचे. तेव्हा परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असे प्रत्येकाला बऱ्याच प्रमाणात मनाचा तोल सांभाळून स्थितप्रज्ञात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उगीचच्या उगीच विनाकारण घरच्यांवर रागवणे व आरडाओरड करणे हे घरातल्या वातावरणाला व कोणाच्याही प्रकृतीला चांगले नाही. पुढे नेमके चांगले वागण्याने काय होते हे सुद्धा स्वामींनी अध्यात्म व परमार्थ दोन्ही साधे सोपे करून सांगितले. असे सांगणे, असे जगणे आचरणात आणल्याने आपण आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकतो. आर्ग्युमेंट किंवा कंप्लेंट न केल्याने आपण संभावित वादविवाद टाळू शकतो. तो टाळल्यामुळे
तुम्ही तुमच्या ठिकाणी मनाने स्थिर राहू शकता व मन स्थिर राहिले की तुमचे नामस्मरण वाढेल. पुढे नामस्मरण वाढल्याने मनाची स्थिरता अधिक दृढ झाली की तुम्हाला मनःशांती लाभेल. पुढे मनःशांती दृढ होत गेली की तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात व कृतीत समाधान, संतोष व आनंद प्राप्त व्हायला लागेल. हे दृढ होत गेले की तुमच्या प्रत्येकाची एकाग्रता वाढेल व त्याने आध्यात्मिक व पारमार्थिक साधना वाढीस लागेल. याने पुन्हा चित्त अधिक एकाग्र होईल व नामस्मरण व ध्यानधारणा ही वाढत जाऊन आपोआप अजपाजप स्थिती प्राप्त होईल. तसेच ध्यान समाधी सुद्धा प्राप्त होऊ शकते. हे सगळे होत असताना घरातले वातावरण सुद्धा आपण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वागल्याने प्रतिकूलतेतून अनुकूलतेत झालेले तुम्हाला जाणवायला लागेल. त्यामुळे घरातील मंडळी सुद्धा तुमच्यासारखा वागण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या वृत्तीत, वागण्यात व अभ्यासात सुद्धा निश्चित फरक पडेल. विद्यार्थी दशेत असलेल्या मुलामुलींची एकाग्रता नक्कीच वाढेल व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. स्वामी सांगायचे की एखादा बरेच ग्रंथ, वेद, पुराणे, पुस्तक वाचून आला की स्वामी म्हणायचे की याने फार अभ्यास केला आहे व मस्करीत म्हणायचे की हा फार ज्ञानी आहे, तुम्ही यांच्याकडे जात जा, माझ्याकडे कशाला येता. या संदर्भात स्वामी पुढे म्हणायचे की हा पुस्तकी किडा आहे, परंतु याला खरे ज्ञान नाही. खरे पाहता स्वामींचे हे सांगणे अद्याप मलाही उमगलेले नाही, परंतु एक निश्चिती अशी वाटते की एवढे प्रचंड वाचून जर स्वभावातील माणसांना आपलेसे करून घ्यायला जमत नसेल, त्यांना समजून घेता येत नसेल व त्यांच्याविषयी पूर्वग्रह करून वागत असेल तर त्याचा या ज्ञानाचा उपयोग काय. पुस्तक वाचनाने दुसऱ्याला न्यून समजायचे, समोरच्याला आपल्या तोडीचाच नाही व याची काही लायकीच नाही असे समज जर त्याचे होत असेल तर मनःशांती कशी मिळणार. तो अशा विविध विचारांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खातच राहील. अशा व्यक्तींनी जर स्वामींचे बोधवाक्य अंगीकारले तर त्याच्यात आमूलाग्र बदल होऊन ती व्यक्ती इतरांना सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. शर्ते शेवटी सांगणे असे की स्वामींचे हे बोधवाक्य प्रत्येकाने मनापासून स्वीकारून स्वतः योग्य तो बदल करून घ्यावा, ज्याने ती व्यक्ती समाजासाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. शुभम भवतु. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.